टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि हरिनामाच्या गजरात नेरळखांडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर भक्तीने दुमदुमून निघाला. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. नेरळमधील सर्वात जुन्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ नेरळ खांडा यांच्या वतीने आषाढी एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंदिरात अभिषेक आणि काकड आरतीने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर प्रवचन, अभंग, हरिपाठ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी विठ्ठल रखुमाईच्या पालखी व प्रतिमेसह गावातून फेरी काढण्यात आली. या फेरीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दुपारी विद्या विकास मंदिर शाळा नेरळ येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच हरिभक्त पारायण श्री रामभाऊ मोरे महाराज मामदापूर यांची प्रवचन झाले. सायंकाळी जय हनुमान विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ खांडा यांच्या वतीने हरिपाठ पार पडला. रात्री महाआरतीने आषाढी एकादशी उत्सवाची सांगता झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरळखांडा परिसरात जणू भक्तीचा मळाच फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. पुंडलिकाची भक्ती पाहून प्रसन्न होऊन 28 युगे सर्व भक्तांना अखंड दर्शन देत विठू माऊली पंढरपुरात उभे आहे. Yeah.